असेल तर हा व्हिडिओ तुमच्या करताच असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस कंप्लीट करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस समजाय करता तुम्हाला टेन्स शिकणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्हाला टेन्स जमत असले पाहिजे. जर तुम्हाला टेन्स जमत नसतील तर आपण मागचा व्हिडिओ टेन्सचाच बनवला होता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ओके, मग आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय समजूयात. टेन्सच्या व्हिडिओ मध्ये आपण एक बेसिक पाहिलं होतं. जर तुम्हाला ते माहिती करून देतो थोडी माहिती ते देऊन देतो तुम्हाला त्याची. तर आपण तिथे पाहिलं होतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. यस म्हणजे सब्जेक्ट, वी म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, एवढं आपल्याला माहिती आहे. समजा त्याच्यात एक्झाम्पल घेतलं होतं सचिन प्लेज क्रिकेट. सचिन प्लेज क्रिकेट. सचिन प्लेज क्रिकेट म्हणजे काय, तर सचिन क्रिकेट खेळतो. तर खेळणारा कोण आहे, ते क्रिया करणारा कोण आहे, हे असतं सब्जेक्ट. तर तो कोण आहे क्रिया करणारा, तर सचिन, म्हणून तो असेल सब्जेक्ट प्लस प्लेज म्हणजे खेळणे. ही काय होते, तर एका प्रकारे ही एक क्रिया होते, म्हणजे जी पण क्रिया होते त्याला आपण काय म्हणतो, तर वर्ब, आणि याच्यानंतर प्लस त्या क्रियेचं जे नाव आहे ते येतं शेवटी, म्हणजेच ते असतं ऑब्जेक्ट. म्हणजेच हेच तयार झालं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सचिन प्लेज क्रिकेट. ओके, हे आपण टेन्सच्या व्हिडिओ मध्ये क्लिअर केलेलं आहे. मग आता आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय ते समजूया. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय ते आपण समजूया. पॅसिव्ह नंतर समजू. आता आपण समजू ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय. आपण काही याला डेफिनेशन नुसार समजणार नाहीये. ओके, आता कर्ता तुम्हाला माहित आहे, जो आपला सब्जेक्ट असतो तो असतो कर्ता, आणि जो वर्ब असतो तो असतो क्रियापद, आणि जो ऑब्जेक्ट असतो तो असतो कर्म. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद. या सगळ्यांचे बस मी तुम्हाला मराठीत अर्थ सांगतोय. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्म. मग आता ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर ज्या वाक्यात कर्ता स्वतः, कर्ता म्हणजे सब्जेक्ट, ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो, म्हणजेच वर्बने दर्शवलेली क्रिया करतो. ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतं. काय सांगितलं मी, तर ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली म्हणजेच क्रियापदाने दाखवलेली क्रिया करतो. कर्ता काय करेल, तर क्रियापदाने दाखवलेली क्रिया करेल, तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, तर ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, आणि मग ऍक्टिव्ह व्हॉइसचं पाहिलं आपण. मग पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर जर कर्त्यापेक्षा क्रिया महत्वाची असेल, समजा जो कर्ता आहे त्यापेक्षा क्रिया महत्वाची आहे, तर जर कर्त्यापेक्षा जर क्रिया महत्वाची असली तर ते वाक्य कशात येणार आहे, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येणार आहे. ओके, आता एक चॅट करू ऍक्टिव्हचा आणि दुसरा करू पॅसिव्हचा. आपण आपले सब्जेक्ट कोणते कोणते असतात हे शिकलेलो आहे, म्हणजेच आपण जसं बोलतोय मी, तो, ते कशात येतात, तर ऍक्टिव्ह मध्ये. म्हणजेच सब्जेक्ट कोणते, तर आय, वी, यू,
ही, सी, इट, दे. आता हे सगळं आपलं लक्षातच राहून गेलेलं आहे. जर तुम्ही ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस चा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही हे सगळं शिकलेलंच असणार आहे. आणि जर शिकलेले नसाल तर मी या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, ज्याच्यात हे सगळे सब्जेक्ट समजवलेले आहेत. हे यूचे आपले 2 प्रकार असतात. मग आता आय ला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण म्हणतो मी आणि वी ला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण म्हणतो अज. यू बदलत नाही, यू यूच राहतो. आणि मग दुसरा यू पण यू. आणि मग ही काय होतो तर हिचा हिम, शीचा हर, हिचा हिम, शीचा हर. मग आता इटचा इटच राहतो आणि मग नंतर देचा काय होतो दे. फक्त जर तसंच राहत असेल तर हे सगळे सब्जेक्ट पहिल्यांदा येणार आहे. म्हणून याचं पहिलं लेटर आपण वापरतो कॅपिटल. आणि हे जे पॅसिव्हचे असतात जेव्हा शब्द शेवटी येतो तेव्हा आपण या सब्जेक्टचा वापर करणार आहे. ओके, एवढं आपल्याला कळालेलं आहे. म्हणजेच आयच्या ठिकाणी मी येणार आहे. ओके, मग आता आपण एक्झाम्पल सोबत समजूया का. समजा एक्झाम्पल दिलेलं आहे. आता डायरेक्ट आपण शिकणं सुरू करू ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसला. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस शिकणं सुरू करू आता आपण. तर आपण टेन्स शिकलेलो आहे, बरोबर. आपण टेन्स शिकलेलो आहोत. साध्या वर्तमान काळाचे वाक्य बघूयात आता आपण. प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळाची वाक्य. पहिलं म्हणजेच आता जो सेंटेन्स दिलेला आहे त्यालाच आपल्याला काय करायचं आहे तर पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. म्हणजेच सेंटेन्स आला समजा आय प्ले क्रिकेट. आता याचा फॉर्म्युला काय ते सुद्धा याच्यावर डिपेंड करतं. तर फॉर्म्युला दोन मिनिटं फक्त. फॉर्म्युला आपण इथे लिहू. फॉर्म्युला तुम्ही हे नोट करताना काय करायचंय तर नोट करताना तुम्हाला एक काम करायचंय. प्रेझेंट टेन्स खाली लिहा. सर्वात आधी तुम्हाला फॉर्म्युला हे नाव लिहायचंय आणि मग मी जसा जसा फॉर्म्युला तयार करतोय तसा लिहा. आणि इकडे लक्ष द्या. आता आय प्ले क्रिकेट याची पॅसिव्ह व्हॉइस कशी बनेल. आपण टेन्स मध्ये काय करत होतो तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या क्रमाने चालत होतो. पण आता आपल्याला इथे ऑब्जेक्ट पासून सुरुवात करायची आहे. ऑब्जेक्ट प्लस आता याच्यातलं ऑब्जेक्ट काय आय प्ले क्रिकेट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आलं मग तर क्रिकेट, म्हणून क्रिकेट घेऊ इथे. मग पुढे आपल्याला वापर करायचा आहे एम किंवा इज किंवा आर चा. म्हणजेच एम इज आर चा ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस. मग आता क्रिकेट आलंय म्हणजे या तिघांपैकी कशाचा वापर करावा लागेल तर इज चा. म्हणून क्रिकेट इज. क्रिकेट इज आलं. मग आता पुढे आपल्याला वापर करायचा आहे वर्बचा. वर्ब तर आता याच्यात वर्ब कोणता आहे तर सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्ब काय येतंय आपलं तर प्ले, म्हणून इथे घेऊ प्ले. क्रिकेट इज प्ले. ओके, वर्ब झालं. आणि मग याच्या नंतर आपल्याला वापर करायचा आहे सब्जेक्टचा. पण मग सब्जेक्टचा वापर करायच्या आधी आपल्याला इथे घ्यायचा आहे बी वाय म्हणजेच बाय. इथे आपल्याला वापरायचा आहे बाय. नुसता बी वाय बी यू वाय नी वापरायचा आहे. बी यू वाय म्हणजे काय तर विकत घेणे. पण आपल्याला इथे नुसता बी वाय वापरायचा आहे. म्हणजेच काय तयार झालं तर क्रिकेट इज प्ले. आता काय वापरायचं आहे सब्जेक्ट. तर सब्जेक्ट काय दिलेला आहे तर सब्जेक्ट आहे आय.
मग आता आय म्हणजेच आयला पॅसिव्ह मध्ये काय म्हणायचंय तर मी म्हणायचंय, म्हणून इथे घेऊ एम ई इक्वल टू मी. क्रिकेट इज प्ले बाय मी. ओके, एवढं क्लिअर झालं आपलं. म्हणजेच अशा प्रकारे ऍक्टिव्हचे पॅसिव्ह मध्ये तयार होणारे, ऍक्टिव्हचा ए घेऊन घेतो इथे, हा सेंटेन्स बनला ऍक्टिव्हचा आणि हा सेंटेन्स बनला पॅसिव्हचा. मी पूर्ण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह नाही लिहित, ऍक्टिव्हचा ए घेतो आणि पॅसिव्हचा पी घेतो. ओके, हे उदाहरण आपण चांगल्या प्रकारे समजलो. पुढचे थोडे पटापट समजू आता. अजून एक घेऊ आपण. समजा ऍक्टिव्ह, ही प्लेज क्रिकेट. ही नाहीतर वी प्ले क्रिकेट घेऊन टाकू, ही नंतर घेऊ आपण. वी प्ले क्रिकेट कसं येणार याचं तुम्ही करून पाहता. व्हिडिओ पॉज करा आणि करून पहा. केलं? ओके, पॅसिव्ह मी करून दाखवतो. जर केलं असेल तर चुकलंय का बघा, आणि जर केलं नसेल तर याच्या पुढचं करून पहा. ओके, वी प्ले क्रिकेट. आता सर्वात पहिले आपल्याला वापरायचा आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे आपला क्रिकेट, म्हणून क्रिकेट इथे घेऊ. आणि मग पुढे कशाचा वापर करायचा आहे, इज एम आर चा. क्रिकेट आलं म्हणजे आपल्याला करावा लागणार आहे इज चा. क्रिकेट इज, मग पुढे घेऊ आपलं वर्ब. वर्ब काय तर प्ले, ते घेऊ इथे. क्रिकेट इज प्ले. मग आता बायचा वापर करायचा सब्जेक्टच्या आधी, आणि वी काय आपला सब्जेक्ट आहे, वी ला काय म्हणायचं अज, म्हणून अज. म्हणजेच याचा सेंटेन्स तयार झाला, क्रिकेट इज प्ले बाय अज. परत एक एक्झाम्पल पाहू. ए इक्वल टू, समजा सी प्लेज क्रिकेट. सी प्लेज क्रिकेट, नाहीतर खो खो घेऊन टाकू. क्रिकेट जर केलं तर खो खोच्या जागेवर फक्त क्रिकेट येणार आहे. मग आता पॅसिव्ह मध्ये कसं लिहावं लागेल तर खो खोला पण इज वापरावा लागेल. खो खो इज. खो खो इज वापरला आपण इथे. मग पुढे कशाचा वापर करायचा आहे तर प्लेचा. प्ले म्हणजेच क्रियापदाचा वापर करतोय आपण. बाय, पुढे आता बायचा वापर करायचा आहे, आणि मग याच्या नंतर काय करायचंय, बाय वापरल्यानंतर सी कुठे आहे, हाय. सी ला आपण काय वापरतोय हर, म्हणून इथे घेऊ हर. ओके, म्हणजेच आपण सी ला हर वापरतो, ही ला हिम वापरतो, यू ला यूज वापरतो, यू ला यू, आणि मग इट ला इट आणि दे ला देम. ओके, अशा प्रकारे याच्यानुसार आपल्याला सगळ्या व्हॉइस वापरायच्या आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये कसं वापरायचं हे आपलं क्लिअर झालं. प्रेझेंट टेन्स म्हणजे आपण कुठला शिकलो तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आपण वाक्य शिकलो. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स मधले आपण वाक्य शिकलो. मग आता पुढचा आपला काय कोणता आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यात कसे सेंटेन्स बनतात हे समजूया. तर आता समजा मी एक्झाम्पल घेतलं, माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. माय फादर इज, हे कशाचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. रीड म्हणजे काय न्यूजपेपर. आता रीड म्हणजे काय तर वाचणे. ओके, रीड म्हणजे वाचणे. पण आता कंटिन्युअस मध्ये काय होतं तर ते काम पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून आपण तिथे वापर करतो आयएनजी चा. म्हणजेच रीड सोबत आपण घेऊ आयएनजी,
रीड प्लस ing इक्वल टू रीडिंग. ओके, रीड प्लस ing इक्वल टू रीडिंग तयार झाला. मग आता पॅसिव्ह मध्ये करताना याला कसं करायचंय तर न्यूजपेपर ऑब्जेक्ट वापरता आपण सर्वात पहिले इथे फॉर्म्युला तयार करू. आपला फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस आता काय वापरायचं आहे आपल्याला तर ऑब्जेक्ट काय दिलेला आहे न्यूजपेपर. पण न्यूजपेपर नाही घ्यायचा आहे तर तो एक न्यूजपेपर आहे असं दाखवण्यासाठी याच्या सोबत हा अ वापरला जातोय म्हणून तिथे घेऊ आपण अ न्यूजपेपर. अ न्यूजपेपर तसं आपण खाली घेतलं. अ न्यूजपेपर घेतल्यानंतर पुढे आपल्याला कशाचा वापर करायचा आहे एम किंवा इज किंवा आर चा. एम इज आर प्लस मग त्याच्या पुढे कशाचा वापर करायचा आहे तर बीइंगचा. बी पुढे काय वापरायचं ing प्लस V3 प्लस सब्जेक्ट म्हणजेच याच्या नंतर काय वापरायचं आहे तर सब्जेक्ट. अ न्यूजपेपर लिहिल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल इज लिहून घेऊ. इज अ न्यूजपेपर इज काय वापरायचंय मग याच्या नंतर इज वापरला. न्यूजपेपर सोबत इज येणार आहे मग त्याच्या पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीइंगचा म्हणून इथे घेऊ बीइंग. अ न्यूजपेपर इज बीइंग. मग आता इथेच ing वापरला तर पुढे वर्ब वापरायचंय. वर्ब काय रीडिंग. वर्ब काय रीडिंग वर्ब दिलेला आहे. रीडिंग काय आपला तर वर्ब. मग आता याच्यात काय करावं लागेल रीडिंग मधून मायनस ing करू म्हणजेच मायनस ing झाला तर काय उरलं फक्त तर रीड. ing फक्त त्याच्यातून आपण काढून टाकलं म्हणजेच अ न्यूजपेपर इज बीइंग रीड. ing ने वापरायचा आहे. मग आता पुढे काय वापरायचं आहे तर सब्जेक्ट. सब्जेक्ट वापरायच्या आधी आपल्याला वापर करायचा आहे बायचा. ओके, एवढं झालं इथे. मग आता बायचा वापर केल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर कोण वाचतंय माय फादर. सब्जेक्ट म्हणून आपण घेऊ इथे माय फादर. हे चांगलं समजलं. अजून एक एक्झाम्पल पाहूयाच. ओके, तर पुढचं एक्झाम्पल आहे सी इज लर्निंग इंग्लिश. सी इज लर्निंग इंग्लिश. मग आता हे घेऊ आपण पॅसिव्ह मध्ये. सी इज लर्निंग इंग्लिश. मग आता इंग्लिशला काय करावं लागेल इंग्लिश इज बीइंग. सर्वात आधी आपण सब्जेक्ट उतरवून घेऊ. मग आता इंग्लिश सोबत एम इज आर पैकी काय येणार आहे तर इज. इंग्लिश इज. मग आता ing काय करायचा तर आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून इंग्लिश इज बीइंग लावू पुढे. याच्या पुढे आपल्याला बीइंग वापरायचं आहे म्हणजे एकाच फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सगळं स्ट्रक्चर मांडता येतंय. मग आता बीइंग मांडल्यानंतर पुढे लर्निंग जे त्याचं आपण नुसतं लर्न करू आणि पुढे टी वापरायचा. मग आता याच्या नंतर काय करायचंय इंग्लिश इज बीइंग लर्न. मग पुढे बाय. सी ला काय म्हणता पॅसिव्ह वॉइस मध्ये तर हर म्हणून इथे आपण घेऊ हर. म्हणजेच इंग्लिश इज बीइंग लर्न बाय हर. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह कसं वापरता हे सुद्धा आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपली पुढची टाइप्स टेन्सची प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य कसे राहतात ते आपण आता बघूया.
पुढचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग आता याचा फॉर्म्युला लिहू. वरतीच लिहून घेतो फॉर्म्युला या वेळेला, कारण ज्यांना नुसतं समजत नसेल त्यांच्याकरता या वेळेला फॉर्म्युला वरतीच लिहून घेऊ. ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज येतो परफेक्ट मध्ये. हॅज किंवा हॅव, हॅव हॅज पण म्हणू शकता किंवा हॅज हॅव पण म्हणू शकता. इथे मी हॅज करून घेतो, दोन्ही वेळा हॅव होऊन गेलं. हॅज ऑब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट. हा याचा फॉर्म्युला. आता आपण याचं पाहू एक्झाम्पल ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. मग आता आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क. आय हॅव completed my homework. याचा आता पॅसिव्ह करायचं आहे. मग आता ऑब्जेक्ट काय, तर होमवर्क हा काय दिलेला आहे आपल्याला, ऑब्जेक्ट दिलेला आहे. म्हणून कोणाचा होमवर्क, तर माझा होमवर्क. म्हणून माय होमवर्क खाली असाचा असं आपण आता लिहून घेऊ, माय होमवर्क. आणि मग याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, तर हॅव किंवा हॅजचा वापर करायचा आहे. हॅव किंवा हॅजचा. मग आता हॅजचा वापर इथे करावा लागेल होमवर्क जवळ. म्हणून आपण माय होमवर्क हॅज. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचंय, तर पुढे आपल्याला वापर करायचा आहे बीनचा. म्हणून आता इथे घेऊ बीन. आता वर्क काय घेता येणार आहे आपल्याला, तर कम्प्लीटेड. पूर्ण करायची काय ही क्रिया आहे, म्हणून इथे घेऊ कम्प्लीटेड. कम्प्लीटेड असं इथे घेऊ कम्प्लीटेड. मग आता पुढे आपल्याला वापर करायचा आहे बायचा. आणि मग याच्या नंतर आय. आयला पॅसिव्ह वॉइस मध्ये काय म्हणतात, मी जो तुम्हाला इथे चार्ट बनवून दिला होता तो जर तुम्ही नोटबुक मध्ये लिहिला असेल तर या सगळ्या सब्जेक्टला काय म्हणतात ते तुम्हाला कळेल. नसेल लिहिला तर व्हिडिओ मागे घेऊन आत्ताच लिहून घ्या. मग आता आयला पॅसिव्ह मध्ये आपण काय म्हणतो, तर मी. आणि चार्ट तो नुसता लिहून नका ठेवू, तर त्याला लक्षात सुद्धा ठेवा, कायम लक्षात राहू द्या. म्हणजेच हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह बनलं. ओके. आता एक्झाम्पल 2 घेऊन घेऊ आपण दुसरा एक्झाम्पल ऍक्टिव्हचं. दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. आता याचा रूपांतर करायचं आहे आपल्याला पॅसिव्ह मध्ये. ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय, याच्यात नाउन कोणतं आलेलं आहे, तर हाऊस. काय आलेलं आहे, न्यू हाऊस. आणि एकच नवं घर म्हणून लावलेलं आहे अ जर असेल तर पूर्ण अ पासून अशी लाईन लिहून टाकायची. मग अ च्या पुढे काय काय दिलेलं आहे तो अ लिहून इथे लिहून टाकू. अ न्यू हाऊस. अ न्यू हाऊस लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता ऑब्जेक्ट आपण वापरलं, पुढे हॅवचा नाही तर हॅजचा वापर करावा लागेल. मग आता वरती हॅव आलेलं आहे, इथे आपण करू हॅज. अ न्यू हाऊस हॅज. मग आता याच्या पुढे काय करता येणार आहे, तर पुढे वापरायचं आहे बीन. आणि मग बीनच्या नंतर वापर करायचा आहे वर्बचा. वर्ब काय, बांधणी म्हणजेच बिल्ड. मग आता याच्यात काय करावं लागेल, बिल्ड वापरावा लागेल. बिल्ड घेऊन घेऊ आपण पहिले. मग आता बिल्ड केल्यानंतर सब्जेक्टच्या आधी आपल्याला इथे वापर करायचा आहे बायचा. मग आता देला पॅसिव्ह मध्ये काय म्हणतात, दे आकोशामध्ये तर ऍक्टिव्ह मध्ये, त्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये काय म्हणतात, तर देम म्हणतात. हे आपण घेऊ इथे.
पहिला सेंटेन्स मी बनवून दाखवल्यानंतर दुसरा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस जमेल. ओके. मग आता प्रेझेंट परफेक्ट संपलं. तर आता सरळ प्रेझेंट कंटिन्युअस नसतो. पॅसिव्ह ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये कंटिन्युअस नाही वापरला जात, म्हणून या तीनच टाइप्सचे बघायचे. मग आता आपण पास्ट टेन्सचे बघूयात. पास्ट परफेक्ट टेन्सची ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस पाहू आपण आता. आता एवढे एक्झाम्पल आपले झाले, म्हणजेच तुम्हाला चांगला अनुभव आला असेल की ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असते काय. म्हणून तुम्हाला चांगला अनुभव आला असेल म्हणून आपण आता थोडं पटपट करू, म्हणजेच आपल्याला सुद्धा लवकर कळेल. आणि आपण फक्त लवकर संपवायचं नाहीये, लवकर पूर्ण करायचं नाहीये, तर लक्षात आणून द्यायचंय. ओके. आणून घ्यायचंय. आणि तुम्हाला याचा फॉर्म्युला काय, तर ऑब्जेक्ट प्लस छोटासा फॉर्म्युला आहे आणि छोटे छोटे वाक्य बनणारे. जास्त काही करायची गरज नाहीये सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग वॉज सोबत वेअर वापरला जातो. वॉज वेअर कशाचे माहितीये ना, WH क्वेश्चनचे. ओके. मग आता वॉज वेअर नाहीये, व्हॉट वगैरे ते त्याच्यात वापरलं जातं WH क्वेश्चन मध्ये. WH कोणते राहता, ज्याच्यात WH पहिले येतो आणि मग ए येतो. ए जे पण असेल पण WH पहिले पाहिजे, WH चे नाहीये. ओके. वेअर प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा काय झाला, तर त्याचा फॉर्म्युला झाला. याचा एक्झाम्पल बघू ऍक्टिव्ह व्हॉइसचं. एक्झाम्पल एक नंबर टाकून देतो इथे फक्त. द डॉग बिट द चाइल्ड. द डॉग बीट द चाइल्ड. आता मग फॉर्म्युल्याचा वापर कसा करायचा हे जर तुम्ही शिकलेले असाल चांगल्या प्रकारे, तर मग याची पॅसिव्ह बनवणं तुम्हाला काहीच कठीण नाही जाणार आहे. फॉर्म्युल्याचा वापर करणं मी तुम्हाला एवढ्या वेळेचा सांगत आलो होतो. मग आता एकदा सांगून देतो. इथे काय दिलेलं आहे, चाइल्डच्या आधी त्याचं विशेषण कशाने केलेलं आहे, तर द ने केलेलं आहे, म्हणून त्याला सोबत घेणं महत्वाचं राहतं. म्हणून द चाइल्ड फर्स्ट लेटर कॅपिटल. मग आता द चाइल्ड पुढे काय करता येईल, वॉज वेअरचा वापर करायचा. इथे वापर करावा लागेल वॉजचा, म्हणजेच द चाइल्ड वॉज. आता इथे घेऊ बीट. पण मग आता जेव्हा आपण वापरतोय सिंपल पास्ट, तेव्हा आपल्याला बीट घ्यायचा आहे आणि मग त्याच्या पुढे वापर करायचा आहे TN चा. ओके. TEN. TN चा वापर आपण प्रत्येकासोबत करणार आहे. ओके. म्हणजेच बीट प्लस 10 इक्वल टू काय झालं, तर बिटन. म्हणून इथे घेऊ बिटन. म्हणजेच द चाइल्ड वॉज बिटन बाय द डॉग. ओके. बिटन बाय हा द डॉग असंच येईल सब्जेक्ट, द डॉग. ओके. एवढं क्लिअर झालं आता आपलं. दुसरं एक्झाम्पल ऍक्टिव्हचं. ही फॉरगॉट हिज बॅग. ही फॉरगॉट हिज बॅग. एक्झाम्पल मध्ये मी काहीच अंतर नाही सोडते, त्यामुळे थोडं समजून घ्या. ओके. मग आता बॅगच्या आधी आलेला हिज, म्हणून हिज बॅग फॉरगॉटन बाय हा फॉरगॉट घेऊ आणि मग त्याच्या पुढे वापर करू TEN चा. म्हणजेच हिज बॅग फॉरगॉटन बाय. हिला पॅसिव्ह व्हॉइस मधून काय म्हणतात, हिम. म्हणून इथे घेऊ हिम. आता आपलं सिंपल पास्ट मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह कसं वापरायचं याचे आपण 2 एक्झाम्पल बघितले आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता सिंपल पास्ट आपला पूर्ण झाला, तर आपली पुढची टाइप सिंपल कंटिन्युअस, म्हणजेच पास्ट सिंपल कंटिन्युअस, त्याला सुरुवात करू.
मग आता आपण बघू पास्ट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला काय. पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. ओके, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ बघतोय आता आपण. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वापरला जाणार आहे आता याच्यात वॉज किंवा वेअर प्लस being प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट 1. एक्झाम्पल बघू आता याचं. द बॉय वॉज मेकिंग अ काइट. द बॉय वॉज मेकिंग अ काइट. आता जी जी कंटिन्युअस असणार आहे तिथे ING चा वापर होणार आहे. मग आता एक्झाम्पल नुसता 1 नंबर टाकतो आणि मग ऍक्टिव्ह इक्वल टू ऍक्टिव्ह वॉइस अ काइट. मग आता इथे आपल्याला करावं काय लागेल, तर आता काइट दिलेला आहे, मग आता ऑब्जेक्ट वापरायचा आहे तर अ काइट म्हणून इथे घेऊ P इक्वल टू अ काइट. याच्यानंतर हे पॅसिव्हचं घेतोय मी. तुम्हाला डायरेक्ट एवढं ऍक्टिव्ह लिहायचंय, खाली पॅसिव्ह लिहायचंय. पॅसिव्ह करताना मी नुसतं ऍक्टिव्हचा ए घेतोय आणि पॅसिव्हचा पी घेतोय. मग आता अकाइट केल्यानंतर इथे अकाइट केलं, मग आता वॉच किंवा वेअरचा वापर करायचा आहे. वरती वॉज आलेला आहे, मग आता इथे पण काय वापरला जाईल तर वॉज वापरला जाईल. आणि मग पुढे काय वापरायचं आहे तर बेईंग म्हणून इथे घेऊ बेईंग. आणि मग पुढे काय सांगितलेलं आहे, बेईंगचा वापर केल्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागेल तर मेक. मेकला आपण काय करू, मेकिंग जे याच्यातून आपल्याला ING मायनस करायचं आहे. काय उरलं मेक. आता बस के कट करून डी लावू मेड. फक्त आपण काय केलंय तर मेड केलं. मेड म्हणजे पण बनवणेच होतं, फक्त मेकिंग मेक न म्हणता मेड म्हणलं. ओके, मेड. मेक सुद्धा म्हणू शकतो आपण, मेक सुद्धा म्हणू शकतो, मेड सुद्धा म्हणू शकतो, पण मेड चांगलं वाटतं अशा ठिकाणी. अ काइट वॉज बेइंग मेड. आणि मग याच्या नंतर आपल्याला काय करायचंय बाय द बॉय. बनवणारे कोणी सब्जेक्ट ते लिहू द बॉय. इथे झालं सेंटेन्स कंप्लीट. ओके, दुसरा ऍक्टिव्ह व्हॉइसचा. मग आता ऍक्टिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स काय येणार आहे इथे तर द चिल्ड्रन वेअर सिंगिंग द प्रेयर. पेपर मध्ये जर तुम्हाला येतं समजा एक्झाम मध्ये तर तुम्हाला ऍक्टिव्हचा सेंटेन्स तर दिलेलाच राहील, तुम्हाला बस तो पॅसिव्ह मध्ये बदलायचा आहे. नाहीतर एक पॅसिव्हचा सेंटेन्स दिलेला राहील, तो ऍक्टिव्ह मध्ये बदलायला सांगितला जाईल. मग आता द चिल्ड्रन वेअर सिंगिंग द प्रेयर. वेअर सिंगिंग द प्रेयर. ओके, द चिल्ड्रन वेअर सिंगिंग द प्रेयर याचा आपल्याला करायचंय पॅसिव्ह मध्ये. तर ते काय होणार आहे पॅसिव्ह मध्ये तर द प्रेयर वॉज बीइंग. आता इथून द प्रेयर घेऊन आपण ऑब्जेक्ट घेताना म्हणून द प्रेयर. काही जर डाऊट असेल, काही जर तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करा. प्रेयर वॉज बीइंग sung by the children. Sung by the children. Okay, the prayer was being sung by the children. एवढं झालं. आता मग याच्या नंतर हे झालं पूर्ण. ओके, कारण द चिल्ड्रन का आलं कारण इथे द चिल्ड्रन होतं. अशी वाक्य समजले आपण बरेचसे. पास्ट कंटिन्युअस सुद्धा पूर्ण झाला. आता काही पास्ट परफेक्ट चे वाक्य बघूयात.
आता बरेचसे वाक्य समजले तुम्हाला, तर आता आपण पटापट घेऊन टाकू लवकर लवकर. फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला काय आता? पॅसिव्ह वॉइस काय चालू झाला आपला आता? पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. आय हॅड, फॉर्म्युला पाहू आपण पहिले. ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट. ओके, 1. ऍक्टिव्हचा बघू आता आपण. तर ऍक्टिव्हचा आलं समजा, आय हॅड कम्प्लीटेड माय होमवर्क. आय हॅड कम्प्लीटेड माय होमवर्क. ओके, एवढं झालं कंप्लीट. मग आता याच्यात आपल्याला काय करावं लागेल पॅसिव्ह मध्ये करताना? तर पॅसिव्ह मध्ये करताना आपल्याला करावं लागेल माय होमवर्क. हे लिहून घेऊ, माय होमवर्क, माय होमवर्क. आणि मग याच्या नंतर काय करावं लागणार आहे? तर माय होमवर्क झाल्यानंतर आपल्याला इथे वापर करायचा आहे हॅडचा. हॅड झाल्यानंतर आपल्याला वापर करायचा आहे बीनचा. माय होमवर्क हॅड बीन कंप्लीटेड घेऊन टाकू आता इथे, कारण तिथे घ्यायचं आहे आपल्याला वर्क, म्हणून इथे घेऊ कंप्लीटेड बाय. आयचा पॅसिव्ह वॉइस मध्ये मी, म्हणून इथे आला मी. याची झाली पॅसिव्ह वॉइस. मग आता दुसरं एक्झाम्पल बघू ऍक्टिव्हचं. तर मग आता ऍक्टिव्ह मध्ये दुसरं एक्झाम्पल काय येणार आहे? द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन. असं घेतलं समजा, द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन. मग आता काय करावं लागेल? द स्टेशन फक्त आपण काय केलं, इथलं द स्टेशन इथे घेतलं, द स्टेशन. मग आता इथे काय घ्यावं लागेल? तर हॅड बीन. हॅड बीन वापरायचा फॉर्म्युल्यानुसार. हॅड बीन. मी जरी इथे कसंही लिहित असलो तरी तुमच्या वहीत चांगलं लिहा. ओके, फॉर्म्युला ब्लॅक पेनाने टाका. जर तुम्हाला फॉर्म्युला लवकर समजला नाही, ऍक्टिव्हचं ब्लॅक पेनाने लिहा, पॅसिव्हचं ब्ल्यू पेनाने लिहा. असं सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे जास्त लक्षात राहील तुमच्या. मग आता द स्टेशन हॅड बीन, याच्यात काय करावं लागेल? मग द स्टेशन हॅड बीन झालं. मग आता याच्यात घ्यायचं आहे वर्क. याच्यात वर्क काय? तर लेफ्ट. लेफ्ट झाल्यानंतर बाय. बाय वापरायचा. मग काय लेफ्ट झाली? तर द ट्रेन. ते घेऊ इथे. ओके, आता समजलं आपल्याला पास्ट परफेक्टचं. तर आता पास्ट परफेक्ट सुद्धा पूर्ण झाला. आता राहिलं फक्त फ्युचरचं. आता सिंपल फ्युचर याचा आपण आता फॉर्म्युला पाहू. तर याचा फॉर्म्युला काय? ऑब्जेक्ट प्लस शाल विल प्लस, आणि मग याच्या नंतर काय काय साध्या भूतकाळामध्ये, साध्या भविष्य काळामध्ये सॉरी, विल घेतल्यानंतर प्लसनी विल बी घ्यावं लागेल आपल्याला सरळ, आणि मग त्यानंतर प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, अशी याची रचना येणार आहे. ओके, मग आता 1 ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस नुसार आपल्याला काय करायचंय? मग साध्या भविष्य काळातील वाक्य. आय विल कम्प्लीटेड माय होमवर्क बाय टुमोरो असं वाक्य दिलेलं आहे. समजा आय विल कम्प्लीट
I will complete my homework by tomorrow. My homework by tomorrow. आता आपल्याला एवढा अनुभव आलेला आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा, तर मग आता आपण बस एक एक एक्झाम्पल बघू फक्त. ओके, एक एकच एक्झाम्पल लिहू. I will have completed my homework. My homework by tomorrow. मग आता इथे काय करावं लागेल, तर टुमोरो माय होमवर्क हे काय आलेलं आहे ऑब्जेक्ट म्हणून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला घ्यावं लागेल आधी माय होमवर्क, आणि मग याच्या नंतर काय करायचंय, माय होमवर्क झाल्यानंतर तर शालचा किंवा विलचा वापर करायचा आहे. मग आता माय होमवर्क झालं, होमवर्क जवळ आपल्याला वापर करावा लागेल विलचा, म्हणून इथे आपण घेतला विल, माय होमवर्क विल, आणि मग याच्या नंतर आपल्याला बी वापरायचा आहे, बी विल बी, आणि मग V3 घ्यायचा आहे. V3 म्हणजे वर्ब. वर्ब काय येणार आहे आता, तर कंप्लीटेड हे वर्ब येणार आहे, म्हणून आता आपण इथे घेऊ कंप्लीटेड. कंप्लीटेड ईडी इकडे येऊन घेतला कंप्लीटेडचा, कंप्लीटेड, आणि मग बाय, बाय आधी वापरून घेतला कारण टुमोरोच्या आधी आपल्याला बाय वापरलेला आहे, म्हणून बाय टुमोरो लिहून घेऊ. बाय टुमोरो कधी पूर्ण झाला ते पण याच्यात आलं पाहिजे. मग बाय टुमोरो आल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, कोणी केला त्याचा सब्जेक्ट म्हणून त्याच्या आधी सुद्धा बाय टाकायचा, आणि मग आयला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण म्हणतो मी, म्हणून इथे आला मी, असं वापरलं जातं सिंपल फ्युचर मध्ये. मग आता पुढचं वाक्य आहे, पुढचा काय, अपूर्ण भविष्य काळ. काय कोणता, सिंपल पास्ट. आता जो सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य आहे, हे जे वाक्य आहे ते प्रचलित नाहीये, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वापरलेली नाही. मग आता सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य पाहू आता आपण. सॉरी, फ्युचर पास्ट, फ्युचर कंटिन्युअस चे जे वाक्य आहे, फ्युचर कंटिन्युअस त्याचे वाक्य जे आपण वापरतो ते वापरलेली जात, त्या आता प्रचलित नाहीये, म्हणून फ्युचर कंटिन्युअस चे आता वाक्य वापरलेली जात. म्हणून आता एनी घ्यायचे, तर आपल्याला घ्यायचे डायरेक्ट आता फ्युचर परफेक्ट, म्हणजे आता ही लास्ट टाइप. आज्ञार्थी वाक्याची पण राहतं. ओके, आपण त्याच्याकरता एक रील करू आज्ञार्थी वाक्याकरता, या व्हिडिओ मध्ये काही घेऊन नाही तर मोठा व्हिडिओ होऊन जाईल. ओके, 1A इक्वल टू पॅसिव्ह व्हॉइस पूर्ण भविष्य काळांचे वाक्य. आय विल हॅव, I will have completed my work by this Sunday. Completed my work by this Sunday. By this Sunday. तुमच्या मनात जर अजून काही वाक्य चालत असतील तर तुम्ही ते कमेंट मध्ये लिहू शकता. याचे आपण आता पॅसिव्ह करू. मग आता दिस संडे, आता ऑब्जेक्ट काय, तर माय वर्क, म्हणून आपण इथे घेऊ फ्युचर परफेक्ट मध्ये माय वर्क, म्हणजे माझे काम रविवारी पूर्ण होईल. विल आला म्हणजे भविष्य काळ राहील तो. मग आता माय वर्क आल्यानंतर पुढे आपल्याला विलचा वापर करायचा इथल्या फॉर्म्युला आपण नंतर पाहू याचा. माय वर्क विल, आणि मग पुढे हॅव हॅज वापरायचा आहे, आपण वापरू हॅव, आणि मग त्याच्या पुढे वापर करायचा आहे बीनचा, आणि मग कंप्लीटेड काय वापरायचं असेल म्हणजेच तर वर्ब, म्हणून इथे घेऊ आपण कंप्लीटेड, आणि मग कंप्लीटेड वापरल्यानंतर पुढे वापर करू बायचा. परत आता सब्जेक्ट आला म्हणजेच आयला आपण काय म्हणतो तर मी, म्हणून पहिले आपण घेऊ मी,
तर केव्हा पूर्ण करणार आहे, तर संडेला, ह्या रविवारी, म्हणून बाय ह्या रविवारी म्हणजे दिस संडे, म्हणून आपण इथे घेऊ दिस संडे. ओके, शेवटचं वाक्य होतं, थोडं पटपट घेतलं पण समजलं असेल. याचा फॉर्म्युला पाहू, मग समजलं नसेल तर तुम्ही स्वतः सुद्धा समजून घेऊ शकता. तर याचा फॉर्म्युला देऊन देतो मी तुम्हाला. ऑब्जेक्ट प्लस शाल, विल, हॅव प्लस V3 प्लस सब्जेक्ट, हा याचा आता फॉर्म्युला आहे. ओके, हा याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसारच आपण वाक्याची रचना केलेली आहे. जर तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. आणि तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप खरोखर इंग्लिश शिकायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.